कसे आहात सर्व? नक्कीच मजेत असाल तर मी कोमल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते। तर आज बनवायचे होते मला मेथीचे लाडू, त्यासाठी ते तयारी चालली होती आणि त्यासोबत आज मी रवा केकही बनवणार होते। सो व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर चॅनल सबस्क्राईब करा, छानसे एक कमेंट करा। चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मी इथे रवा केक बनवणार होते, त्यासाठी ते जे काही ड्रायफ्रूट्स आहेत ते कट करून घेतले होते आणि सकाळी उन्हामध्ये खारीक आणि खोबरं थोडंसं म्हणजे ठेवलं होतं उन्हात थोडा वेळ, ऊन लागावं त्यामुळे थोडेसे ओलसर होते त्यासाठी। त्यानंतर मग संध्याकाळी इकडे मी ते खोबरं वगैरे बारीक करून घेतलं आणि नंतर मग इथे केकची तयारी करायला घेतली। मी बॅटर आधीच बनवून ठेवलं, छान चिरून घेतलं आणि खारीक मी जे काय आपण लाडू बनवते तेव्हा भाजून मग मिक्सरला बारीक करून घेणार होते, मग ती तशीच ठेवली आणि खोबरंच तेवढं बारीक करून घेतलं म्हणजे ते बरं पडतं, मिक्सरला छान बारीक होतं मग। आणि सोबतच इथे माझी रवा केकची गडबड चालली होती। वेदांतीला रवा केक खायचा होता आणि महिन्यातनं किंवा एक 15 दिवसातनं एकदा तरी आमच्याकडे रवा केक बनतोच, कारण की तो खूपच जास्त टेस्टी होता आणि घरी बनवलेला असतो, त्यामुळे हेल्दीही खूप जास्त आहे। आणि ते मी काही ड्रायफ्रूट त्यासाठी घेतले होते कट करून, तर ते त्याच्यात ॲड केले आणि त्याला छान मिक्स करून घेतलं आणि त्याचबरोबर व्हॅनिला एसेन्स होता तर त्याचे 2-3 ड्रॉप मी याच्यामध्ये ॲड केले आणि मग छान याला मिक्स करून घेतलं आणि मिक्सरला मी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बारीक करून घेतल्या होत्या, त्यामुळे बॅटर इथे रेडीच झालं होतं माझं। पण म्हटले 15-20 मिनिट आपण साईडला ठेवूया, त्याने छान रवा फुलतो आणि केकही खूप छान तयार होतो। सोबतच आज संडे होता, मग त्यामुळे खूपच जास्त कामं होती आज दिवसभरी, बराच वेळ कामातच गेला दिवस माझा। त्यानंतर मग संध्याकाळच्या वेळी इथे मी ते रवा केकचं बॅटर वगैरे रेडी झालं होतं, मग इथे तूप करायला घेतलं होतं, तूपही झालं होतं। मग ते मी इकडे बॉटलमध्ये काढून घेणार होते, पण काचेची बॉटल असल्यामुळे म्हटलं ते फुटायची वगैरे, त्यामुळे मग जी आपली वाटी आहे स्टीलची, मग त्यात तूप इथे मी काढून घेतलं। तर मस्त असं आपल्या इथे छान तूप इथे रेडी झालं होतं आणि खूपच छान लागतं, घरचं तुपाची टेस्ट एक वेगळीच असते। त्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे आवरला, जेवण वगैरे झालं आणि नंतर मग इथे केकही माझा रेडी झाला होता। जेवल्यानंतर स्वीट खावं असं, मग त्यामुळे संध्याकाळी नंतर जेवण वगैरे आवरलं 9-9:30च्या दरम्यान मग केक इथे बनवला आणि बघा किती छान झाला आहे, मस्त असा। रेसिपी मी आधी अपलोड केली आहे चॅनलवरती। हॅपी बर्थडे टू छान छान। तरी ते वेदांतीचा ध्रुव साठी बर्थडे सॉन्ग बोलणं झालं होतं, हॅपी बर्थडे असं केक कट करताना। तर अशी सगळी मस्ती आमची चालूच असते दिवसभर आणि मग त्यानंतर बघा अशा प्रकारे ते तूप रेडी झालं होतं आपलं। आणि नंतर नेक्स्ट डेला मग ध्रुवाचा नाश्ता वगैरे आवडला, घरातली कामंही केली आणि काही साड्यांची ऑर्डर वगैरे करायचे होतं मला मार्गशीर्ष गुरुवारसाठी, तर तेच घेतले होते मी ते। आणि सोबत लगेच तुमच्यासोबत याची कटिंग शेअर करते। तर मी हे जे आपलं कलश आहे त्याचं माप घेऊन मग हे कापड वगैरे कट केलं, तर याची रुंदी मी जवळपास 7 इंच घेतली होती आणि लांबी बरीचशी होती, 50 ते 60 इंच अशी होती। मला थोडीशी मोठी छान अशी बनवायची होती त्यासाठीच। मग इथे त्याला साईडनी आधी जे काही कापड आहे त्याला फोल्ड करून एक अशी टीप मारून घेते, जेणेकरून जे काही कापड आहे ते मग खराब होत नाही आणि छान त्याला ग्रेपही येतो। आणि नंतर मग अशा प्रकारे ते प्लेट्स टाकून घ्यायच्या, मी जशा प्रकारे करते तशा प्रकारे नक्कीच करून बघा एकदा। घरच्या घरी छान अशी मार्गशीर्ष गुरुवारसाठी मस्त अशी आपल्या घरी साडी तयार होती कलशासाठी। आणि बऱ्याच वेळा मी ह्या सेलही केल्या आहेत, म्हणजे जे काही माझा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे साड्यांचा, तर त्यावरती मी नवीनही आल्या होत्या, मग तिकडेही त्या सेल केल्या आणि तेही मीही स्वतः घरी बनवल्या होत्या ह्या। तर मीहीच ह्या गुरुवारी मार्गशीर्षच्या साडी लावली होती कलशाला। तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघितला असेल तर नक्कीच तुम्हाला कळालं असेल, तर तीच साडी होती ही। मग इथे छान प्लेट्स वगैरे टाकून घ्यायच्यात। तर अशा प्रकारे आपल्या प्लेट्स टाकून झाले आणि मग खालला मी परत एकदा गोट मारून घेत होते, जेणेकरून खालचाही ते कापडमधले जे धागे वगैरे आहेत ते बाहेर निघत नाही त्यासाठी। आणि वरच्या साईडने आपल्याला एक 2 ते 3 इंचाची पट्टी घेऊन मग वरनं पट्टी लावून घ्यायची। मला ती क्लिप याच्यामध्ये ॲड नाही झाली, कारण की स्टोरेज फुल झालं होतं। त्यानंतर मग अशा प्रकारे आपली साडी रेडी होती आणि ओढणीसाठीही मी 4 इंच रुंदी आणि 7 इंच अशी लांबी घेतली, 7 ते 8 इंच। तुम्ही अशा प्रकारे नक्कीच बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा बनवल्यावर। तर इथे माझे मेथीचे लाडू रेडी झालते आणि हे काही आरीवर्कसाठी बेसिक साहित्य लागते। जर तुम्हालाही जर आरीवर्क शिकायचं असेल तर हे तुमच्याकडे बेसिक असायला हवं। बाय।